हिट अँड रन प्रकरण काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे पुण्यात पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात गाजत असताना दुसरीकडे नोएडामध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्धाला ऑडी कारने चिरडले होते। आता चक्क भाजपाकडून उमेदवारी मिळालेल्या करण सिंह यांच्या ताफ्याने 3 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याच्या वाहनाने 3 मुलांना चिरडलं। त्यापैकी 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला। तिसरा यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। करण भूषण सिंह हे या जागेचे विद्यमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत। करण भूषण यांच्या ताफ्याने चिरडल्यानंतर तो थांबलाच नाही, पुढे तसंच निघून गेला। घटनास्थळी असलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली। पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। भाजप उमेदवार करण भूषण यांचा ताफा जिल्ह्यातील कर्नलगंज कोतवाली भागातील कर्नलगंज हुजरूरपूर रस्त्यावर हुजरूरपूरकडे जात होता। दरम्यान बैकुंठ डिग्री कॉलेजजवळ रस्ता ओलांडणाऱ्या 3 मुलांना करण भूषण यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर वाहनाने चिरडले। यावेळी करण भूषण यांचा ताफा तिथे थांबला नाही किंवा करण भूषण यांनी स्वतः खाली उतरून मुलांची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही। हा ताफा मुलांना चिरडून पुढे गेला। यामध्ये 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला। कुटुंबीय आणि स्थानिक लोकांनी तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल केले असून त्याचे उपचार सुरू आहेत। सध्या घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी जमली होती। नागरिकांनी रस्ता रोको करून कारवाईची मागणी केली आहे।